नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. 19व्या शतकातील कृतिशील समाजसुधारकांमध्ये, विचारवंतांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे नाव अग्रक्रमाने आपल्याला घ्यावं लागतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात सध्या झालेली आहे आणि त्यामुळे सर्वत्र महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विषयी, त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाच्या विषयी विविध अशा प्रकारचे उपक्रम होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या निमित्तानेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे धर्मविषयक चिंतन काय होतं, त्यांचे विचार काय होते आणि त्यांनी कृतीमध्ये ते आणण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला याविषयी कथन करणारा, याविषयीची माहिती देणारा हा व्हिडिओ मी आपल्या पुढे आज सादर करीत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा यांनी खरं तर धर्मसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे. हिंदू धर्मातील विविध रूढी, परंपरा, तत्वज्ञान याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आपल्याला दिसून येते. परंतु तरी देखील मनुष्याच्या जीवन साकल्यासाठी धर्मभावनेची गरज आहे आणि त्यामुळे त्यांनी धर्म अथवा ईश्वर हा नाकारला नाही असं आपणाला दिसून येतं. परंतु त्याच वेळेला धार्मिक जीवनातील जी काही दांभिकता आहे, धर्माच्या नावानं होणारं जे काही शोषण आहे, याला मात्र मोठ्या प्रमाणावर विरोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. महात्मा ज्योतिबा फुले हे काही नास्तिक नव्हते, परंतु परंपरागत हिंदू धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये सांगितलेला जो काही ईश्वर आहे, धर्म आहे, तो मात्र त्यांनी नाकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्योतिबांनी ईश्वराला निर्मिक असं म्हटलेलं आहे. म्हणजे निर्मिक म्हणून ज्योतिबा ईश्वराचा उल्लेख करतात. आता प्रत्यक्षामध्ये ज्योतिबांच्या मते या विश्वाचा प्रचंड मोठा जो काही पसारा आहे, हा पसारा आणि त्याच्या कार्यवाहीमध्ये दिसणारं जे काही सातत्य आहे, नियमन आहे, संतुलन आहे आणि या नियमिततेचं, सातत्याचं नियंत्रण करणारा, इतक्या प्रचंड मोठ्या विश्वाच्या पसाऱ्याचं नियंत्रण करणारी अशा प्रकारची एखादी शक्ती असली पाहिजे आणि या अगाध क्षमतेच्या विश्वाचं सूत्रसंचालन करणारा असा कोणीतरी असावा, ज्याला त्यांनी निर्मिक असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता ज्योतिबांचा निर्मिक कसा आहे, तर ज्योतिबांचा हा जो काही निर्मिक आहे, हा सृष्टीचा निर्माण करता आहे, पोशिंदा आहे, त्याचा नियंता आहे आणि सर्व सृष्टीमध्ये निर्मिक हा एकच असून सारी मानवजात ही त्याची लेकरं आहेत असं ज्योतिबा म्हणतात. आणि त्यांचा हा निर्मिक हा अत्यंत कनवाळू आहे, न्यायी आहे, उद्धारक आहे आणि क्षमाशील वृत्तीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या निर्मिकाने मानवाला निर्माण करताना बुद्धी दिली, परंतु या निर्मिकाच्या बाबतीमध्ये ज्योतिबा असं म्हणतात की मानवी बुद्धीच्या आणि कल्पनाशक्तीच्या, त्याच्या ज्ञानेंद्रियांना होणाऱ्या संवेदनांच्या कक्षेत तो सामावणारा नाही. तो असीम अशा प्रकारचा आहे, अति तेजस्वी आहे आणि सत्यस्वरूप आहे आणि म्हणून त्याची भेट करून घेण्यासाठी म्हणून केले जाणारे सगळे प्रयत्न हे मूर्खपणाचे आहेत असं ज्योतिबांना वाटतं. आणि त्यामुळे ज्योतिबांनी मूर्तीपूजेस, अवतारवादास, जपजाप्य, अनुष्ठान, नैवेद्य आणि त्याच्या बरोबरीने कर्मसिद्धांत असेल, कर्मविपाकाचा सिद्धांत असेल, स्वर्ग नरकासारखी संकल्पना असेल किंवा ईश्वर हा आपल्या भक्तावर किंवा साधू संतांवर तो कृपावंत होतो, त्यांना काही विशेष अशा प्रकारची दिव्य दृष्टी देतो, शक्ती देतो किंवा धर्मामध्ये सांगितलेल्या अचाट अशा प्रकारच्या ज्या काही कल्पना आहेत, अशा सगळ्या गोष्टींना
चमत्काराला ज्योतिबांनी नकार दिलेला आपणास पाहावयास मिळतो. आणि मग ज्योतिबांनी ईश्वर आणि मनुष्य, ज्या मनुष्याला ईश्वराने निर्माण केलं, या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज नाही, अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्यांनी जो निर्माण केलेला सत्यशोधक समाज होता, या सत्यशोधक समाजाचं ब्रीदच मुळी सर्व साक्ष जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, अशा पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ईश्वर सर्वव्यापी आहे. ज्याप्रमाणे मुलाला आपल्या आई वडिलांकडे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज भासत नाही, त्याच पद्धतीने परमपित्याकडे, ईश्वराकडे, निर्मिकाकडे जाण्यासाठी मनुष्याला कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज नाही, हा विचार ज्योतिबा यातून मांडताना आपणास पाहावयास मिळतात. आणि त्यामुळे भजन असेल, नामस्मरण असेल, जप असेल, यासारख्या कुठल्याही गोष्टीची ईश्वराला आवश्यकता नाही, कारण तो विश्वाचा स्वामी आहे. त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची, पूजेची, कुठल्याही गोष्टीची गरज नाही, असं महात्मा ज्योतिबा फुले म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारची धर्मसंस्था निर्माण होईल अशा प्रकारचा ईश्वर हा ज्योतिबांना मान्य नाही. ईश्वर कोणाला तारीत नाही, ईश्वर कोणाला मारित नाही, तो कोणावर अनुग्रह करत नाही किंवा तो कोणावर कोपत देखील नाही, असं ज्योतिबा म्हणतात. खरं तर आपण सत्यनारायणाच्या कथेतून असेल किंवा अनेक वेगवेगळ्या अशा प्रकारच्या धर्मग्रंथांमधून आलेल्या, पुराण ग्रंथांमधून आलेल्या कथांमधून बघितलेलं आहे की ईश्वर अनुग्रहही करतो आणि ईश्वर कोपतो देखील. परंतु ज्योतिबांचा निर्मिक मात्र असा अनुग्रह करणाराही नाही किंवा आपल्या भक्तांवर कोपणारा देखील नाही. आपण अनेक ठिकाणी अनेक वेळेला बघत असेल, तुम्ही ही पोस्ट वाचा, अमक्या लोकांना पाठवा. पूर्वी पत्र यायची घरी की हे पत्र तुम्ही वाचल्यानंतर आणखी इतक्या लोकांना पत्र पाठवा, अन्यथा तुमच्यावर ईश्वराची, देवीची अवकृपा होईल वगैरे. असं काही होत नाही, असं काही असत नाही, असं इथे ज्योतिबा म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्मिकाने विश्व निर्माण केलं, विश्वाचे नियम निर्माण केले आणि विश्व जाणून घेऊ शकेल अशा प्रकारचा माणूस त्यांनी निर्माण केला. माणसाला बुद्धी दिली, त्या बुद्धीचा उपयोग करण्याचं सामर्थ्य हे ईश्वराने माणसाला दिलं आणि त्यामुळे त्या माणसाने मोक्षाकरिता किंवा ईश्वराच्या दर्शनाकरिता कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करू नयेत, कारण या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. मनुष्याने या जगातील जीवनच उत्तम तऱ्हेने जगावं, या विश्वामध्ये निर्माण केलेल्या ईश्वराने ज्या काही वस्तू आहेत त्याचा उपभोग घ्यावा, असं महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला सांगतात. ज्या ईश्वराच्या आराधनेमधून, प्रार्थनेमधून मंदिरं निर्माण होतील, पुरोहित वर्ग निर्माण होईल, असा ईश्वर ज्योतिबांनी नाकारलेला आहे. ज्योतिबा एकेश्वरवादी आहेत. या सृष्टीमध्ये ईश्वर एकच आहे असं त्यांचं मत आहे आणि त्याचबरोबर तो ईश्वर हा निर्गुण निराकार स्वरूपाचा असल्या कारणामुळे त्याला आकारच नाही, त्यामुळे त्याची मूर्ती बनविण्याचा प्रश्न नाही. मूर्ती नाही तर मंदिरं नाहीत, मंदिरं नाहीत तर पुरोहित नाही आणि मूर्ती नसल्या कारणामुळे कर्मकांड नाहीत आणि पुरोहित ज्या कर्मकांडाच्या आधारे भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करतात, त्याची लुबाडणूक करतात, ते करण्याचा देखील प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणून ज्योतिबा अशा प्रकारचा ईश्वर नाकारताना आपल्याला पाहायला मिळतात. ईश्वर प्रणित धर्म हा एकच आहे असं ज्योतिबा म्हणतात. त्याकरता हे सांगताना ज्योतिबा म्हणतात, मानवांचे साठी बहुधर्म कसे,
झाला का हो पिसे ज्योती म्हणे. मानवासाठी अनेक धर्म, हे असं कसं काय? तुम्ही वेडे झालात की काय, असं ज्योतिबा म्हणतात. आणि ईश्वर एकच आहे, त्यामुळे धर्मही एकच असावा, असा विचार मांडताना ज्योतिबा फुले असं म्हणतात, मानवांचे धर्म नसावे अनेक, निर्मिक तो एक ज्योती म्हणे. आणि अशा रीतीने ज्योतिबांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, एक धर्म संकल्पनेचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्याबरोबरच ज्योतिबांनी मूर्तीपूजेस मोठ्या प्रमाणावर विरोध केला, कारण मूर्तीपूजा ते मानत नव्हते. आणि त्यामुळे सार्वजनिक स्थळी अनेक समाज सुधारक मूर्तीपूजेस विरोध करतात आणि आपल्या घरी जाऊन मात्र ते मूर्तीपूजा करतात. अशा अनेक सुधारकांवर कठोर शब्दामध्ये ज्योतिरावांनी टीका केलेली आपल्याला दिसून येते. ज्योतिराव असं म्हणतात की धातू दगडाच्या मूर्तीस भजून, घंटा वाजवून स्वतः खाई. मनुष्य कसा आहे, तर धातूच्या दगडाच्या मूर्तीला तो भजतो, त्याला नैवेद्य दाखवतो, घंटा वाजवितो, घंटी वाजवून घंटा वाजवून नैवेद्य दाखवतो आणि नंतर तो नैवेद्य स्वतः खातो. ईश्वर नैवेद्य खात नाही आणि म्हणून त्यांनी मूर्तींना विरोध, मंदिरांना विरोध हा केलेला आपल्याला दिसून येतो. देवळे बांधून गरिबांना लुटणारे, धनसंचय करणारे जैन असतील, मारवाडी असतील, सावकार असतील, हे दातृत्व दाखवतात. आणि ते दातृत्व कशा प्रकारचं आहे त्यांचं, तर मोठमोठी मंदिरं ते बांधतात आणि त्यांची मंदिरं बांधणं हे जे काही दातृत्व आहे त्याला धर्मकृत्य मानायला ज्योतिबा तयार नाही. ते असं म्हणतात, जती मारवाडी गरिबा नाडीती, देवळे बांधिती कीर्तीसाठी. गोरगरिबांना नाडून, त्यांची फसवणूक करून, त्यांची अडवणूक करून, त्यांचं शोषण करून मिळविलेल्या पैशातून बांधिलेली मंदिरं हे काही धर्मकृत्य नाही, हे धर्मकृत्य होऊच शकत नाही, असं ज्योतिबा म्हणताना आपल्याला दिसून येतात. त्याबरोबरच अनेक साधू संतांच्या विषयी, धर्मगुरूंच्या विषयी आपण पाहत असतो की ते स्वतः असं म्हणतात की मला ईश्वराने दर्शन दिलेलं आहे, ईश्वरी साक्षात्कार मला झालेला आहे. आणि आपल्या इतर भक्तांना देखील असाच ईश्वरी साक्षात्कार आपण घडवून आणण्याचा दावा करणारे हे लोक लबाड आहेत आणि ढोंगी आहेत, त्यांच्या नादी तुम्ही लागू नका, असं ज्योतिबा सांगतात. आणि म्हणतात, वेड्यापरी सर्व गुरु बरळती, वेड्यापरी सर्व गुरु बरळती, दावीन म्हणती निर्मिकास. आणि कोणीही असं निर्मिकाला दाखवू शकत नाही, ते खोटं बोलतायत, असं ज्योतिबा आपल्या या लेखनातून सांगतात. स्वर्ग वगैरे काही नाही आहे आणि त्याचं अस्तित्वच नाही, पण स्वर्गाची भीती दाखवून प्रचंड लुबाडणूक बहुजन समाजाची, शूद्रातिशूद्रांची आजपर्यंत पुरोहित वर्गाने, धर्माचं नेतृत्व करणाऱ्या या वर्गाने केलेली आहे. आणि म्हणून ज्योतिबा असं म्हणतात, स्वर्गाची शांतता कल्पून, तुम्ही स्वर्गात गेला तर अमकं मिळेल, तमकं मिळेल वगैरे वगैरे, कर्मबंधनातून तुमची सुटका होईल, अशा अनेक गोष्टी सांगून स्वर्गाची शांतता कल्पून मनात लिहिली ग्रंथात तर्कबळे. आपल्या मनामध्ये स्वर्ग कल्पला, त्याची कल्पना केली आणि तर्काच्या आधारे ती ग्रंथामध्ये मांडली, लिहिली. कोठे आहे स्वर्ग पाहिले का कोणी, भिवू नका मनी दावा आम्हा. स्वर्ग कोणीच बघितलेला नाही आणि तर कोणी बघितलेला असेल तर त्यांनी आम्हाला दाखवावं, असं ज्योतिबा म्हणतात. आणि प्रत्यक्षामध्ये त्याची भीती जनतेने बाळगू नये, असं ते समाजाला सांगतात. ज्योतिरावांनी आपल्या धर्मविचारामध्ये सत्य या
गोष्टीस सत्यास अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. ते म्हणतात, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर. म्हणून त्यांनी जो काही धर्मविचार सांगितला, तो धर्मविचार सांगताना त्याला एकेश्वरवादाचं नाव किंवा मानवता धर्माचं नाव हे ज्योतिबांनी दिलेलं नाही आहे. तर ज्योतिबा त्याला सार्वजनिक सत्य धर्म असं म्हणतात. आपण जो धर्मविचार सांगतो आहोत तो धर्मविचार कसा आहे? सत्य धर्माचा विचार आहे. आणि म्हणून त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्या विचारांमध्ये त्यांनी दिलं आणि म्हणूनच त्याला सार्वजनिक सत्य धर्म असं उल्लेखलेलं आपल्याला दिसून येतं. सत्यशोधक समाज निर्माण केल्यानंतर आपल्याकडे असलेल्या परंपरागत धर्मविचारांना जेव्हा आपण विरोध करतो आहोत तर त्यावेळेला पर्यायी विचार व्यवस्था आपण देणं गरजेचं आहे. या गोष्टीची जाणीव ही महात्मा ज्योतिबा फुले यांना होती आणि म्हणून त्यांनी पर्यायी धर्मविचार सत्यशोधक समाजासाठी सार्वजनिक सत्यधर्म नावाच्या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर त्यावेळेला अर्धांगवायूचा झटका त्यांना आलेला होता. त्यांचं अर्धांग लुळं पडलेलं होतं. उजव्या हाताने त्यांना लिहिता येत नव्हतं. डाव्या हाताने सत्यशोधक समाजाच्या सर्व अनुयायांना कशा प्रकारचं धर्माचरण त्यांनी केलं पाहिजे याचा वस्तुपाठ आदर्श त्यांच्या पुढे असावा, यासाठी आपल्या डाव्या हाताने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहून पूर्ण केलेलं आपल्याला दिसून येतं. ज्योतिरावांनी समाजामध्ये असलेली जी धर्मांधता आहे या धर्मांधतेला मोठ्या प्रमाणावर विरोध केला, त्याचा धिक्कार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. ते असं म्हणतात, जगामाजी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेड्यापरी. रेडे धरणारे प्राणास मुकती, कित्येक म्हणती स्वर्गी गेले. कोणी म्हणे सर्व मार्टर झाले, जन्नतीस गेले कोणी म्हणे. सद्विवेका वीण सर्व भांबावले, रक्तपाती झाले ज्योती म्हणे. खरं तर मोहम्मद पैगंबरांच्या विषयी आणि येशू ख्रिस्तांच्या विषयी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मनामध्ये अत्यंत आदराची भावना असताना देखील त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या आणि इस्लाम धर्माच्या किंवा मुसलमान धर्माच्या मुस्लिम लोकांच्या धर्मवेडेपणावर या आपल्या विचारामधून काव्यामधून त्यांनी ताशेरे ओढलेलं आपल्याला पाहायला मिळतात. ज्योतिरावांनी आपल्या सर्व समाजास हे सांगितलं की या जगामध्ये कोणताच धर्मग्रंथ ईश्वराने लिहिलेला नाही. प्रत्येक धर्मग्रंथ हा मनुष्याने लिहिलेला आहे आणि जर ईश्वराला धर्मग्रंथ लिहायचाच असता तर त्यांनी ख्रिश्चनांसाठी वेगळा, मुसलमानांसाठी वेगळा आणि हिंदूंसाठी वेगळा असे वेगवेगळे धर्मग्रंथ का लिहिले असते? तर सर्वांनाच लागू पडेल, सर्वांनाच सांगता येईल अशा प्रकारचा एकच धर्मग्रंथ हा ईश्वराने लिहिला असता असं ज्योतिबा त्या बाबतीमध्ये म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्योतिबा म्हणतात की हा ईश्वर सर्व शक्तिमान आहे, विश्वाचा नियंता आहे आणि त्याला काहीच तुम्ही देण्याची गरज नाही. त्याने ही जी फुलं निर्माण केलेली आहे, सुवासिक अशा प्रकारची, रंगीबेरंगी अशा प्रकारची, त्या फुलांचा तुम्ही उपभोग घ्या. ती फुलं तुम्ही ईश्वराच्या पायाशी वाहण्याची सुद्धा गरज नाही असं ज्योतिबा म्हणताना आपणास पाहावयास मिळतात. ईश्वराच्या आराधनेमध्ये तासनतास घालविण्याची गरज नाही. आपली कृती कोणाच्या तरी उपयोगी पडावी, स्वतःच्या श्रमाने आपल्या कुटुंबाचा योगक्षेम चालवावा, उरलेल्या वेळेमध्ये गरजू लोकांना
मदत करावी, हीच खरी ईश्वरोपासना आहे, ईश्वराची उपासना आहे, असं ज्योतिबा म्हणतात. ज्योतिबांनी संन्यस्त धर्म स्वीकारण्याचा किंवा संन्यास स्वीकारणाऱ्या लोकांवर देखील किंवा त्या वृत्तीवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका ही केलेली आपल्याला दिसून येते. संन्यासवाद हा पलायनवाद आहे, असं ज्योतिबा म्हणतात. ईश्वराने हा समाज पुढे चालावा याकरिता म्हणून जी काही योजना केलेली आहे त्या योजनेच्या विरोधामध्ये संन्यस्त धर्म स्वीकारून किंवा संन्यास स्वीकारून तुम्ही त्या ईश्वराच्या योजनेच्या विरोधात जात आहात. आणि म्हणून अशा आपमतलबी सर्वसंग परित्यागाने निर्मिकाला संतोष होणार नाही. उलट न्यायबुद्धीने त्याने निर्माण केलेल्या सर्व वस्तूंचा उपभोग घेणे म्हणजेच ईश्वराच्या इच्छेला मान देणे आहे, असं ज्योतिराव म्हणतात. ईश्वराने मानवाला निर्माण करताना कोणत्याही प्रकारचा भेद हा केलेला नाही. सर्व माणसं एकसारखीच त्याने निर्माण केलेली आहेत. हे सांगताना ज्योतिबा म्हणतात, मानवा सारिखे निर्मिके निर्मिले, कमी नाही केले कोणी एक. कोणी जास्त बुद्धी कमी जास्त बुद्धी मानवा ओपिली, कोणा नाही दिली पिढी जाता. म्हणजे मानवाला निर्माण करत असतानाच एकसारखं निर्माण केलेलं आहे. बुद्धी कमी अधिक जरी दिलेली असली तरी पिढी जादा कोणाला बुद्धी ही निर्मिकाने दिलेली नाही. त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल, चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ स्वतःला मानतात, तर हे ब्राह्मणांचं सर्वश्रेष्ठत्व जे आहे ते वर्ण आधारावर जे आहे ते वर्ण आधारावर असलेलं हे श्रेष्ठत्व चुकीचं आहे, खोटं आहे, असं ज्योतिबा सांगतात. कारण निर्मिकाने मानवाला निर्माण करताना कोणत्याही प्रकारचा भेद हा त्यामध्ये केलेला नाही. ज्योतिराव खरं तर विश्वधर्माचे उपासक आहेत. ते असं म्हणतात, मूळ धर्मवेद मानवा नसावा, एकोपा असावा जगामागे. धर्माच्या नावाने जगातील मानवांचं होणारं विघटन हे जे आहे ते थांबलं पाहिजे. सर्व विश्वाकरता एकच धर्म असला पाहिजे, त्यांच्यात एकोपा असला पाहिजे, असं ज्योतिबा म्हणतात. ज्योतिबांनी होम हवन, पूजा अर्चा, नवस सायास यामध्ये आपला वेळ हा खर्ची घालू नये, द्रव्य खर्ची घालू नये. कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्याकडे पाठ फिरवून ध्यानधारणेत, नामस्मरणात दिवस खर्च करू नये. ही खरी ईश्वरोपासना नाही, असं ज्योतिबा म्हणतात. ज्योतिरावांनी धर्मग्रंथांच्या कर्त्यांनी पक्षपातीपणे आणि अन्यायमूलक लेखन करून वर्णव्यवस्था ही ईश्वरी नसून एक प्रकारची वर्णव्यवस्था निर्माण केली आणि येथील शूद्रातिशूद्रांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला, असं सांगून ईश्वर हा खरं तर ही वर्णव्यवस्था जी निर्माण झालेली आहे ती ईश्वराने निर्माण केलेली नसून ती मानवनिर्मित आहे आणि ती अन्यायमूलक अशा प्रकारची असल्याचं ज्योतिबा म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं. हिंदू धर्मातील पोटार्थी पुरोहितांनी स्वार्थाखातर टिकवलेली ही कर्मकांड आहे. पुनर्जन्म, कर्मविपाक, धर्मग्रंथांचं पावित्र्य, उच्चवर्णीयांचे विशेषाधिकार आणि शूद्रातिशूद्रांवर लादलेले अन्यायमूलक अशा प्रकारचे जे काही निर्बंध आहेत हे चातुर्वर्ण्याच्या माध्यमातून लादले गेले. ते सर्व या सगळ्या गोष्टींचा धर्माशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. पुरोहितांचं स्तोम, चमत्कार, संन्यास, विरक्ती, देवळांची उभारणी, ग्रंथांचं प्रामाण्य, अवतार कल्पना हे सारं थोतांड आहे. एकही धर्म किंवा धर्माचं पुस्तक संपूर्ण सत्याला धरून नाही,
असं ज्योतिबा म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्योतिरावांनी सार्वजनिक सत्यधर्म जो सांगितला, पर्यायी अशा प्रकारची व्यवस्था आपल्या अनुयायांच्याकरता, सत्यशोधक समाजातील सभासदांच्या करता जी त्यांनी सांगितली, त्याच्यामध्ये सांप्रदायिकतेला कुठल्याही प्रकारचं स्थान त्यांनी दिलं नाही. यात कोणा एका समूहाला विशेष अधिकार दिलेले नाही किंवा माणसामध्ये लिंग, जात, धर्म, वर्ण इत्यादीच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा पक्षपात त्यांनी केलेला आपल्याला दिसून येत नाही. ज्योतिरावांनी धर्म आणि धर्माशी संबंधित काही संकल्पना ज्या मानवी चालत आलेल्या आहेत परंपरेने, त्याच्यामध्ये असलेला एक प्रकारचा चुकीचा भाव जो आहे तो कसा आहे हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून तो त्यांचा धंदा आहे. जसं नाभिकाचा हजामत करणे हा धंदा आहे, तो त्याचा धर्म नाही. कपडे धुणे हा धोब्याचा धंदा आहे, धर्म नव्हे. तसं ब्राह्मणांचा पूजापाठ करणे हा धंदा आहे, तो त्यांचा धर्म नाही. अज्ञानी जनांना लुटून ऐते खाण्यासाठी हा आर्यभटांनी निर्माण केलेला कावा आहे, असं ज्योतिबा म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्योतिबांनी एक अतिशय आदर्श अशा प्रकारची एक संकल्पना, सर्वधर्मीय कुटुंबाची संकल्पना ही मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. काय आहे ही संकल्पना? तर ते असं म्हणतात की एखाद्या कुटुंबामध्ये कोणत्याही एका मानव स्त्रीने बौद्ध धर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे तिला पाहिजे असल्यास तिने तो धर्म स्वीकारावा. त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे. त्याच कुटुंबातील कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे तिला हवे असेल तर महम्मदी व्हावे. आणि त्याच कुटुंबातील मुलाने सार्वजनिक सत्यधर्म वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे. म्हणजे एकाच कुटुंबामध्ये अशी विविध धर्म स्वीकारलेली मंडळी असावीत. सर्वधर्मीय कुटुंबामध्ये या सर्व सदस्यांमध्ये एकोपा असावा, ते गुण्यागोविंदाने नांदावेत आणि एकमेकांच्या धर्माचा द्वेष त्यांनी करू नये, अशा प्रकारचा विचार महात्मा ज्योतिबा फुले मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. हिंदू धर्मात शूद्रातिशूद्रांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारामुळे त्या काळामध्ये अनेक लोक धर्मांतर करत असत. काहींनी इस्लाम धर्म स्वीकारला, काहींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या या शूद्रातिशूद्रांच्या बाबतीतलं त्यांचं एक निरीक्षण ते असं सांगतात की हिंदू धर्मामध्ये जी काही गुलामी त्यांना स्वीकारावी लागते आहे, जे काही त्यांचं शोषण होतं आहे, पशुहून हीन अशा प्रकारचं जीवन त्यांच्या वाटेला जे काही आलेलं आहे ते दूर व्हावं म्हणून त्यांनी धर्मांतर करून जर ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर तिथे देखील त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. कारण हिंदू धर्मातील उच्च वर्णामधील लोकांनी ज्यांनी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म आधी स्वीकारलेला आहे ते या शूद्रातिशूद्रांना ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर तेथेही दुय्यम अशा प्रकारचीच वागणूक ही त्यांच्याकडून दिली जाते. त्यामुळे ख्रिस्ती धर्म स्वीकारून देखील त्यांचे मूळ प्रश्न जे काही आहेत ते मूळ प्रश्न सुटत नाहीत, अशा प्रकारचं निरीक्षण ज्योतिबा हे त्या बाबतीमध्ये नोंदवितात. बहुजन समाजास मूर्तीपूजेपासून दूर नेण्यासाठी, त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी ज्योतिबांनी बहुजन समाजाची जी काही दैवतं आहे, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने खंडोबा, ज्योतिबा अशा प्रकारची जी दैवत आहेत त्या दैवतांचं पूजन तुम्ही करू नका, कारण ती दैवत नाही आहेत असं ज्योतिबा सांगतात.
बळीच्या राज्यातील ते क्षेत्रपाल आहेत. त्या काळामध्ये कर्तृत्व गाजविलेली अशा प्रकारची, पराक्रमी अशा प्रकारची ती माणसं आहेत. ते देव नाहीत अशा प्रकारचा विचार ज्योतिबा मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या बळीला मारणारा जो देवाचा अवतार, विष्णूचा अवतार म्हणून ओळखला जातो, तो देखील कुठल्याही प्रकारचा अवतार वगैरे नसून तो आक्रमक आहे. आणि त्या आक्रमकाने येथील स्थानिक सत्ताधीश असलेला, शेतकऱ्यांचा राजा असलेल्या बळीला पाताळात घातलं. तो कोणत्याही प्रकारचा ईश्वर नसून, ईश्वरी अवतार नसून तो आक्रमक आहे असं ज्योतिबा सांगतात. बहुजन समाज आणि शूद्रातिशूद्रांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता करून समतेवर, बंधुभावावर आधारलेला एक वैश्विक धर्मविचार मांडण्याचं काम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून, सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी धर्मविषयक मांडलेले हे जे काही विचार आहेत, किंवा या पारंपरिक धर्मविचारांना विरोध करून नवीन जी विचारसरणी धर्माच्या बाबतीमध्ये त्यांनी मांडली, ती आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी केलेला आहे. आपणास तो जर विचार आवडला, व्हिडिओ आवडला, तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण सर्व आजपर्यंत प्रतिसाद देत आलेलाच आहात, पाठिंबा देत आलेलाच आहात. असाच पाठिंबा यापुढेही देत राहा अशी विनंती आपणा सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.